नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज आपण आहे ना कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची ते बघायचं आहे. बऱ्याच जणींचे कटोरीचे टक्स तिरके येतात. बरेचसे टिप्स आणि ट्रिक्स मी कटोरी ब्लाऊज शिवताना सांगितलेलं आहे, तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा नक्की. आणि आपण अस्तर जोडून घेतलेला आहे पूर्ण ब्लाऊजला आणि आता कटोरीचे टक्स मारत आहोत. कटोरीचे टक्स मारताना कटोरी मध्यभागावरती फोल्ड करून बॉटमच्या साईडने 1.5 आणि वरती 2.5 असा टक्स आपण घेतलेला आहे. आपण 38 साईडचा ब्लाऊजची कटोरी आपण स्टिच करत आहोत. बघा, ह्या पद्धतीने आपली कटोरी तयार होत आहेत. दुसरी कटोरी आपण सेम पद्धतीने करायची आहे. बऱ्याच वेळा काय होतं, कटोरीचे टक्स मारताना दोन्ही कटोऱ्यांचे एका बाजूने टक्स जातात. त्यामुळे आपण काय करायचं आहे, कटोरी मध्यभागावरती फोल्ड करून आणि मगच कटोरीचा टक्स घ्यायचा आहे. बघा, 1.5 खालच्या साईडने आणि 2.5 आणि प्रत्येक कटोरीच्या मापाचे टक्स घेताना साईजनुसार कटोरीचे टक्स बदलतात मैत्रिणींनो. छातीनुसार टक्सची जर माप घेतले तर आपली कटोरी अगदी व्यवस्थित बसते. त्यामुळे साईजनुसारच आपले कटोरीचे टक्स घ्यायचे आहेत. बघा, आपण दुसरी ही कटोरी टक्स मारून घेत आहोत. आणि जो आपण उरलेला जो कपडा असतो टक्स मारून, तर तो कट करायचा नाही. बऱ्याच जणी काय करतात, कट करतात आणि मग तो फसकला जातो. त्यामुळे तो कट करायचा नाही आहे, तिथेच फोल्ड करायचा आहे. बघा, आपल्या कटोऱ्या या पद्धतीने तयार झालेला आहे. आता आपण बॉडीचा जो पार्ट असतो ब्लाऊजचा, तो कटोरीला जोडून घेणार आहोत. तर बॉडीचा पार्ट्स कटोरीला कसा जोडायचा आहे, 1/2 इंचाच्या दाबच्या अंतराने तो जोडायचा आहे. आणि अगदी हळूवारपणे ताणून कुठलाही भाग घ्यायचा नाही, कारण की कटोरी ही तिरक्या भागामध्ये असते आणि आपण जर खेचली तर लहान मोठी होऊन जाते आणि मग तो भाग कट करावा लागतो. त्यामुळे जर या मापाची जर कटोरी आपण माझ्या पद्धतीने जर काढली तर अगदी परफेक्ट बसते. आपण दोन्ही बाजूचे साईड पार्ट जोडत आहोत आणि ह्याच पद्धतीने बरोबर टोकावरती टोक घेऊन कटोरी जोडून घ्यायची आहे. आणि डबल टिप द्यायची आहे. कोणत्याही टिप मारताना डबल टिप जर दिली तर व्यवस्थित. आणि 1/2 इंचाच्या अंतरावरतीच बघा, मी दोन्ही कटोऱ्या जोडून घेतलेल्या आहे. बघा, या पद्धतीने आपली दोन्ही कटोरीचे पार्ट तयार झालेले आहेत. आता आपण बॉटमच्या साईडने दोन्ही कटोऱ्यांना 1/2 इंच टक्सपर्यंत तिरकं मोजून घ्यायचं आहे आणि कट करायचं आहे. हे कशासाठी, तर आपण जी योकपट्टी लावतो ती बरोबर व्यवस्थित बसावं म्हणून आपण कटोरीचे दोन्ही बाजूने बॉटमच्या साईडने 1/2 इंच आणि टक्सकडे तिरकं असं आपण कट करून घेतलेलं आहे. आणि आता आपण योकपट्टी जोडायची. योकपट्टी जोडताना दोन्ही योकपट्ट्या समोरासमोर ठेवायच्या आहे आणि 1/2 इंचाच्याच अंतराने. आणि इथे एक टिप सांगणार आहे मैत्रिणींनो, जो आपला कटोरीचा टक्स असतो तो पुढच्या बाजूने गेला पाहिजे, हुकलूकच्या बाजूने. आणि जी फिटिंगची टीप आहे ती पण पुढच्या बाजूने आली पाहिजे. त्याचं कारण काय आहे, टक्स जर पाठीमागच्या बाजूने जर फिरवला आणि फिटिंगची टीप पण फिरवली तर कटोरी आपली मोठी होते. आपल्या मापाला जो ब्लाऊज दिलेला असतो त्याच मापानुसार आपण कटोरी घ्यायची आहे. बरोबर जर कटोरीचा टक्स तुम्ही जर मागच्या बाजूने घेतला तर त्याचं टोक व्यवस्थित येत नाही. त्यामुळे दोन्ही पण भाग आपण फिटिंगच्या हुकलूकच्या बाजूनेच फिरवायचे आहे. आणि आपण आता योकपट्टीचा पॉकेट तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने. बघा, पॉकेट तयार करून झाल्यानंतर डबल टिप देऊन आपण ते खोलून घ्यायचं आहे. बघा, आपला फ्रंटचा भाग तयार होत आलेला आहे. जे एक्स्ट्राचं जे कपडा राहतो तो कट करून घ्यायचा आहे. आपण दुसरी ही कटोरी ह्याच पद्धतीने आपण जोडून घ्यायची आहे.
आपण अस्तरचं ब्लाऊज 38 साईजच्या कटोरीची मापाची स्टिचिंग बघत आहोत. माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर नक्की करा मैत्रिणींनो. चॅनलला सबस्क्राईब करा. बघा आपले दोन्ही कटोरीचे पार्ट या पद्धतीने तयार होत आहे. पॉकेटला ही डबल टिप देऊन घ्यायची आहे. 2 पद्धतीने आपण योगपट्टी लावू शकतो. एक जोडून घ्यायची आहे डायरेक्ट आणि मग ओपन राहते, पण मधला भाग जो आहे त्याचा तो ओपन राहतो. आणि या पद्धतीने जर केलं तर आतल्या बाजूने टिपा जातात योगपट्टीच्या, त्यामुळे ही पद्धत फिनिशिंगमध्ये छान दिसते. आणि ओव्हरलॉक जर करायचं असेल तर वरतीही आपण काढू शकतो. बघा आपले दोन्ही कटोरीला योगपट्ट्या जोडून झाल्यानंतर असे समोरासमोर ठेवायचे आणि दोन्ही पार्टचे हुकलूकची पट्टी आपल्याला लावायची. त्यामुळे दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून बरोबर आलेत की नाही ते बघून घ्यायचे, एकदा चेक करायचे कुठला भाग जास्त होतो किंवा कमी होतो. या पद्धतीने जर स्टिचिंग केली तर कमी जास्त अजिबात होत नाही. आणि आपण 2.5 इंचाची अशी हुकलूकची पट्टी काढणार आहोत. तुम्ही मोठी काढू शकता, पण या पद्धतीने जर काढली तर अगदी व्यवस्थित परफेक्ट येते. आता आपण हे बटनाचे ब्लाऊज करायचे आहे, त्यामुळे आपली आईची पट्टी ही उजव्या बाजूला येते आणि हुकची पट्टी डाव्या बाजूला, कारण की बटणं आपण डाव्या साईडने लावतो आणि हुक आपण उजव्या साईडने लावतो. बऱ्याच मैत्रिणींचं कन्फ्युजन होईन यात की डाव्या बाजूला कशी काय लावली, पण हे बटनाचे ब्लाऊज आहे त्यामुळे मी आयपट्टी ही उजव्या बाजूला लावत आहे. बघा डबल फोल्ड करायची आहे आयपट्टी. बटन आणि हुकसाठी आय आणि हुकची पट्टी सेम पद्धतीनेच लावतात. फक्त जिकडून आपण हुक लावतो तिथे काज करायला लागतं आणि जिकडून आपण आय करतो तिथे बटन लावलं जातं. बघा आता आपली आयची पट्टी तयार झालेली आहे. आता आपण काचपट्टी तयार करत आहोत. काचपट्टी लावताना वरच्या बाजूने लावायची आहे आणि सरळ टिप देऊन घ्यायची. आणि शिवताना एक लक्षात ठेवायचं मैत्रिणींनो, कुठलाही भाग खेचून शिवायचा नाही. खेचला तर तो ताणला जातो आणि मग मोठा होतो. त्यामुळे खेचायचा नाही आहे कोणताही पार्ट ब्लाऊजचा आपला. बघा या पद्धतीने फोल्ड करून डबल घ्यायचा आहे. आता मी यावरती टिप देऊन घेत आहे. बघा आता आपले दोन्ही पार्ट आपण एकमेकांवरती ठेवून बघायचे कुठला पार्ट कमी जास्त होतोय का. जो जास्त झालेला आहे तो थोडासा आपण कट करून घेतला आहे. आता आपली फ्रंटचा भाग जो आहे तो तयार झालेला आहे मैत्रिणींनो कटोरी ब्लाऊजचा. बघा किती छान कटोरी बसते. या पद्धतीने नक्की कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग करून बघा. अजिबात कटोरी तिरकी किंवा चपटी बसणार नाही आहे. खूप छान कटोरी बसते. थँक्यू.